वार्तांकन रोखठोक बातमी। कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आणि सर्व शासकीय कामांसाठी रेशन कार्ड अनिवार्य झाले। त्यामुळेच नवीन रेशन कार्ड घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रात लोक गर्दी करू लागले। या स्थितीचा फायदा घेत दलालही सक्रिय झाले। 50 रुपयात मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी दलाल मंडळी मागतात तब्बल 2700 रुपये। नियमानुसार केसरी रेशन कार्ड धारकांसाठी फक्त 50 रुपये आणि पांढऱ्या कार्डसाठी 100 रुपये शुल्क आहे। मात्र ऑनलाईन प्रक्रियेच्या किचकट प्रणालीमुळे नागरिक दलालांच्या जाळ्यात अडकत आहेत। पुरवठा विभागाकडे थेट गेल्यास हेलपाटे मारण्याची वेळ येते। किमान महिन्याचा कालावधी लागतो। दलालामार्फत केवळ 8 दिवसातच रेशन कार्ड मिळते। याचाच अर्थ यंत्रणा आणि दलालांच्या संगनमतातून लूट सुरू झाल्याचं दिसतंय। शासकीय नियमानुसार नवीन रेशन कार्ड काढणं किंवा त्यात नावं वाढवणं यासाठी नाममात्र शुल्क आकारलं जातं। परंतु तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रांच्या परिसरात वावरणारे दलाल सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत। लवकर काम करून देतो किंवा कागदपत्रांची अडचण येणार नाही अशी आमिष दाखवून हे दलाल हजारो रुपये उकळत आहेत। नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे, ती किचकट वाटत असेल तर पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्या। सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास केवळ 8 दिवसात नवीन रेशन कार्ड मिळेल अशी माहिती पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे। तसेच जादा पैसे घेणाऱ्या दलालांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनानं दिले आहेत। मात्र जोपर्यंत नागरिक स्वतः जागरूक होऊन रीतसर मार्गाने अर्ज करणार नाहीत तोपर्यंत ही लूट थांबवणं कठीण आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।